नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. नॅशनल इन्कम यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आपण अभ्यासतोय. त्यातले 3 पद्धती आहेत. एक उत्पादन पद्धत, याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. अंतिम वस्तू पद्धत आणि वर्धित मूल्य पद्धत, या 2 पद्धतीचा आपण अभ्यास केलेला आहे. दुसरी पद्धत जी आहे उत्पन्न पद्धत, याचा अभ्यास आज आपण करणार आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती, त्यापैकी एका पद्धतीचा आपण अभ्यास केलेला आहे, उत्पादन पद्धतीचा केलेला आहे. आज आपण उत्पन्न पद्धतीचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. उत्पन्न पद्धत जी आहे ही राष्ट्रीय उत्पन्न मापनाची, याला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न असंही म्हटलं जातं. ही जी पद्धत आहे ती विभाजनावर लक्ष, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मापन करण्यासाठी ही पद्धत जी आहे ती विभाजनावर आधारित असणारी पद्धत आहे. म्हणजे उत्पन्नाचं विभाजन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा कुटुंबाला उत्पन्न कशा पद्धतीनं मिळतं, प्रत्येक घटक खर्चानुसार कसं उत्पन्न मिळालं जातं आणि खर्च केलं जातं, याच्यावरती ही प्रामुख्याने ही पद्धत अवलंबून आहे. या पद्धतीमध्ये एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करायची आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं. म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशातील नागरिक जे आहेत, लोक आहेत, त्या लोकांना मिळणाऱ्या संपूर्ण उत्पन्नाची या ठिकाणी बेरीज करायची आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी खर्च उत्पादन घटकांना केला जाणार आहे. म्हणजे वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी सर्व उत्पादन घटकांवरती खर्च केला जात असतो. उत्पादनाचे घटक 4, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, या 4 घटकावर उत्पादन तयार करण्यासाठी किंवा उत्पादनासाठी जो काय खर्च केला जातो तो खर्च उत्पादन संस्थेकडून केला जात असतो. हा जो खर्च आहे तो खंड, मजुरी, व्याज आणि नफा या स्वरूपात उद्योग संस्थेकडून केला जात असतो आणि तो लोकांना उत्पन्नाच्या स्वरूपामध्ये प्राप्त होत असतो. सर्व उत्पादन घटकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करून या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे किंवा मोजलं जात असतं. सर्व उत्पादन घटकांना वितरित केलेल्या उत्पन्नाची बेरीज राष्ट्रीय उत्पन्ना इतकीच येत असते. या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हस्तांतरित देणी जी आहेत, आपण त्याला अनर्जित उत्पन्न म्हणतो, हे अनर्जित उत्पन्न जे आहे ते वगळले जात असतात, वजा करावे लागतात. करविषयक माहितीपत्रके, अहवाल, लेखापुस्तके, अल्प उत्पन्नासंबंधीचे अंदाज, अशा इतर मार्गापासून उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त करता येत असते. म्हणजे उत्पन्नाची आकडेवारी लोकांच्या कशी मिळवायची, तर या ठिकाणी उत्पन्नाची आकडेवारी लोकांच्या मिळवण्यासाठी लोकांकडून जे काय सरकारला भरले जाणारे कर असतात, ती कराची माहितीपत्रकं, वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल असतात, माहिती पुस्तकं असतात, लेखापुस्तकं असतात, अल्प उत्पन्नासंबंधीचे जे अंदाज असतात, अशा अनेक मार्गापासून उत्पन्नाची आकडेवारी आपणाला प्राप्त करता येत असते. दिलेल्या कालावधीत वस्तू आणि सेवांच्या उत्पादन कार्यात सहभागी झालेल्या उत्पादन घटक मालकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करून जे उत्पन्न येतं त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हटलं जातं. म्हणजे दिलेला कालावधी म्हणजे या ठिकाणी 1 वर्षाच्या कालावधीमध्येच आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करणार आहे. म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादन कार्यात सहभागी, म्हणजे उत्पादन तयार करण्यासाठी जे जे घटक सहभागी झालेले आहेत त्या उत्पादन घटकांना मालकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करायची आणि जे उत्पन्न येणार आहे त्याला आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हणणार आहोत. म्हणजे या पद्धतीनं राष्ट्रीय उत्पादन मोजत असताना देशातील सर्व कुटुंबांना मिळणाऱ्या त्याच्या मोबदल्याची बेरीज, उत्पन्नाची बेरीज या ठिकाणी करायची आहे. उत्पादन संस्था जे काही खर्च करणार आहेत उत्पादन तयार करण्यासाठी, म्हणजे जे उत्पादन घटक जे आहेत हे कुटुंबाच्या, समाजाच्या मालकीचे आहेत, त्याचा वापर करून उत्पादन संस्था वस्तू आणि सेवांचं उत्पादन करणार आहे. म्हणजेच उत्पादन संस्था खर्च करणार आहे आणि कुटुंबाला उत्पन्न मिळणार आहे. आणि मग त्या कुटुंबांना मिळणाऱ्या उत्पन्नाची मग कोणत्या स्वरूपात मिळणार आहे मोबदला, तर या 4 स्वरूपात मिळणार आहे. खंड, मजुरी किंवा वेतन, व्याज आणि नफा, हे प्रत्येक कुटुंबाला मिळणाऱ्या, मग एकाच व्यक्तीला खंड पण मिळेल, मजुरी पण मिळेल, व्याज पण मिळेल आणि नफा पण मिळेल, किंवा वेगवेगळ्या मार्गाने त्या व्यक्तीला वेगवेगळं उत्पन्न मिळू शकतं. अशा सर्व उत्पन्नाची बेरीज या ठिकाणी करायची आहे, त्याला आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हणणार आहोत. यानुसार सूत्र दिलेलं आहे. उत्पन्न पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मापनाचं सूत्र:
नॅशनल इन्कम बरोबर रेंट प्लस वेजेस प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट प्लस मिक्स्ड इन्कम प्लस नेट इन्कम फ्रॉम अवॉर्डेड. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न बरोबर रेंट म्हणजे खंड, वेजेस म्हणजे वेतन किंवा मजुरी आपण म्हणूया, इंटरेस्ट म्हणजे व्याज आणि प्रॉफिट म्हणजे नफा. हे 4 घटकांना हे समाजाचे आहेत, कुटुंबाचे आहेत, त्यांना त्यांचा मिळणारा मोबदला या सर्वांची बेरीज करायची आहे. या व्यतिरिक्त त्या व्यक्तीला मिळणारं मिश्र उत्पन्न, त्या व्यक्तीला जे मिळणारं उत्पन्न आहे ते मिश्र उत्पन्न आणि निव्वळ विदेशी उत्पन्न या सर्वांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपल्याला प्रत्येक आपला जो घटक आहे, उत्पादन घटक म्हणून आपल्या कुटुंबाचा जो घटक आहे, त्या घटकाचा मोबदला आपल्याला कसा मिळतो, कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न मिळतं, त्या सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज, मग सर्व देशातील कुटुंबांना मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज या ठिकाणी करायची आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे. म्हणजे उत्पन्न पद्धतीनुसार या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाची माहिती आपल्याला गोळा करावी लागेल आणि ती माहिती आपल्याला जी आहे ती करविषयक माहितीपत्रकं म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल असतील म्हणा किंवा लेखापुस्तकं असतील किंवा जो अल्प अंदाज आहे त्या अंदाजानुसार आपण ही माहिती जमा करायची आहे आणि त्या आधारे आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करणार आहोत. या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना या उत्पन्न पद्धतीनुसार कोणकोणत्या दक्षता घ्याव्या लागणार आहेत, तर दक्षता कोणकोणत्या आहेत, तर एक आहे शिष्यवृत्ती, भेटी, देणग्या, दान, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता, आपण निवृत्ती वेतन म्हणजे आपण पेन्शन म्हणतो, यासारख्या हस्तांतरित उत्पन्न किंवा हस्तांतरित जी देणी आहेत याची रक्कम जी आहे ती एकूण उत्पन्नातून वगळावी लागते. म्हणजे याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा नाही. शिष्यवृत्ती ही सरकारकडून विद्यार्थ्यांना दिली जात असते. वेगवेगळ्या प्रकारच्या भेटी सरकारकडून वेगवेगळ्या ठिकाणी दिल्या जात असतात. देणग्या दिल्या जात असतात. दान दिलं जात असतं. निवृत्ती वेतन सरकारकडून एखादा कर्मचारी निवृत्त झाला त्याला पेन्शन दिली जात असते किंवा एखादी व्यक्ती सुशिक्षित बेकार आहे त्या व्यक्तीला सुशिक्षित बेकार भत्ता दिला जातो. यासारख्या जे काय हस्तांतरित उत्पन्न म्हणजेच काय किंवा हस्तांतरित देणी म्हणजे काय, तर उत्पादनाच्या प्रक्रियेत सहभागी न होता जे उत्पन्न मिळतं त्याला आपण हस्तांतरित उत्पन्न किंवा अनर्जित उत्पन्न असं मिळतो. हे अनर्जित उत्पन्न जे आहे ज्या व्यक्तीला मिळालेलं आहे त्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. कारण हे अनर्जित स्वरूपाचं उत्पन्न असतं, हस्तांतरित उत्पन्न असतं आणि हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा नाही, ही एक दक्षता घ्यायची आहे. दुसरं, गृहिणीच्या सेवा. गृहिणी जेव्हा घरकामासाठी बाहेर जाते तेव्हा त्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा, कारण ते अर्जित उत्पन्न आहे त्या गृहिणीचं. पण जर गृहिणी घरामध्येच काम करत असेल, आपण मोलकरीण म्हटलं तर तिला पगार द्यावा लागतो, वेतन द्यावं लागतं, मग त्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करावा लागतो. पण जर ती गृहिणी म्हणून घरी काम करत असेल तर तिला वेतन दिलं जात नाही. म्हणजेच गृहिणीच्या ज्या सेवा आहेत, शिक्षकांनी स्वतःच्या मुलाला शिकवलं असेल, अशा ज्या विनामूल्य सेवा आहेत त्या विनामूल्य सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. म्हणजेच गृहिणी किंवा शिक्षकांनी असे अनेक प्रकारचे असतील ज्या विनामूल्य सेवा दिल्या जातात, अशा वस्तूंचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही किंवा विनामूल्य सेवा राष्ट्रीय उत्पादनात मोजू नये, ही एक दक्षता आपण या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर तिसरं आहे घर, गाडी यासारख्या जुन्या वस्तूंची विक्री करून जे उत्पन्न मिळतं त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करू नये. घर किंवा एखादी गाडी असेल आणि ती आपण जुनी दुसऱ्याला विकली असेल तर त्याचा समावेश आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करत नाही, त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा नाही. कारण एकदा त्या घराचा किंवा गाडीचा सुरुवातीला आपण राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केलेला असतो, नंतर विकताना परत असं 3 वेळा विकली गाडी, 4 वेळा विकली किंवा घर 2-3 वेळा विकलं तर ते राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा आहे तो जो मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे, फुगीर येण्याची शक्यता आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण एकदाच समावेश करायचा आहे. म्हणून ज्या जुन्या वस्तू आहेत त्या जुन्या वस्तूंची विक्री करून जे उत्पन्न मिळतं त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा नाही. त्यानंतर चौथा आहे समभाग आणि रोख्यांच्या विक्रीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करू नये.
कारण त्यामुळे वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात कोणतीही भर पडत नाही. वास्तव राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? प्रत्यक्षात वस्तू आणि सेवांची निर्मिती झाली पाहिजे. पण जेव्हा वस्तू आणि सेवांची निर्मिती झाली तरच आपण उत्पादकता वाढणार आहे, तरच देशाचा राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणार आहे. परंतु जे समभाग आहेत, आपण शेअर्स म्हणतो, रोखे आहेत, यापासून फक्त कागदोपत्री व्यवहार होतात. प्रत्यक्ष वस्तू निर्मिती होत नाही, वास्तव वस्तू निर्माण होत नाहीत राष्ट्रीय उत्पन्नात. त्यामुळं कोणत्याही प्रकारची भर पडत नाही. म्हणून अशापासून मिळणारं जे उत्पन्न आहे, शेअर्स किंवा समभाग किंवा रोख्यांपासून मिळणारं जे उत्पन्न आहे, त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा नाही. कारण त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती होत नाही. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर वास्तव राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर प्रत्यक्षात वस्तू आणि सेवांची निर्मिती आणि त्या वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य पैशात मोजायचं आहे. मग या ठिकाणी समभाग किंवा रोखे जर विक्री केले किंवा खरेदी विक्री केले, यातून जर उत्पन्न मिळत असेल तर प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारच्या या वस्तू या ठिकाणी सेवा निर्माण होत नाहीत. म्हणून त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही किंवा करायचा नाही. त्यानंतर 5वं आहे, प्रत्यक्ष करापासून सरकारला मिळणारा जो महसूल आहे हा राष्ट्रीय उत्पन्नात धरू नये किंवा मोजू नये. कारण हा जो महसूल आहे हा शासनाला मिळणारा एक प्रकारचा हस्तांतरित उत्पन्न आहे. बघा, प्रत्यक्ष करापासून मिळणारी जी रक्कम आहे, म्हणजे सरकारला कोणत्याही उत्पादनाच्या प्रक्रियेत सहभागी न होता सरकार अशा प्रकारचा जो कर आहे तो कर, अप्रत्यक्ष कर हा वस्तू आणि सेवावर आकारला जात असतो. पण प्रत्यक्ष कर हा डायरेक्ट कर असतो. इन्कम टॅक्स, व्यवसाय कर वगैरे म्हणतो आपण, हे प्रत्यक्ष कर आहेत आणि हे डायरेक्टली आकारले जात असतात. त्यामुळं सरकारच्या उत्पन्नात वाढ होते. परंतु या ठिकाणी हे उत्पन्न जे आहे ते सरकारचं हस्तांतरित उत्पन्न आहे, अनर्जित उत्पन्न आहे. सरकारने कोणत्याही प्रकारची गुंतवणूक न करता मिळालेलं हे सरकारचं उत्पन्न आहे. म्हणून त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. कारण हस्तांतरित उत्पन्न जे आहे त्याचा समावेश आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करत नाही. ही एक दक्षता बाळगायची आहे. त्यानंतर ज्या उद्योग संस्था आहेत त्या उद्योग संस्था अवितरित स्वरूपाचा, मोठ्या प्रमाणात स्वरूपाचा नफा मिळवतात. शासकीय मालमत्तेपासून मिळणारं उत्पन्न असेल, पाणी पुरवठा यासारख्या सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारा नफा असेल, याचा समावेश मात्र राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करावायचा आहे. ही दक्षता महत्त्वाची आहे. ज्या उद्योग संस्था मोठ्या स्वरूपात नफा मिळवणार आहेत, म्हणजे त्या वस्तू आणि सेवा तयार करणार आहेत, मोठ्या प्रमाणात ग्राहकांना पुरवणार आहेत, विकल्या जाणार आहेत, म्हणजे प्रत्यक्ष वस्तू आणि सेवांची निर्मिती होणार आहे, त्यामुळे उत्पादकता वाढणार आहे. शासकीय मालमत्ता त्यापासून मिळणारं उत्पन्न असेल, म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेत त्या ठिकाणी सहभागी होणार आहे. पाणी पुरवठा यासारख्या सार्वजनिक उपक्रम जे आहेत, जे सरकारकडून राबवले जातात आणि त्यातून मिळणारा जो मोबदला आहे, जो नफा आहे, त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करावायचा असतो. त्यानंतर 7वी दक्षता आहे, स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचं मूल्य आणि स्वतःच्या मालकीच्या घराचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजावे. स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्याचं मूल्य किंवा स्वतःच्या मालकीचं घर जे आहे त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा आहे. कारण प्रत्यक्षात वस्तू आणि सेवांची आपण खरेदी केलेली आहे, त्याचा समावेश आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करणार आहेत. स्वतःच्या उपभोगासाठी ज्या वस्तू आणि सेवा तुम्ही वापरणार आहात त्याची अंदाजे किंमत आपण त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक उत्पन्नामध्ये करणार आहे आणि त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा आहे. म्हणजे स्व उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचं मूल्य असेल किंवा स्वतःच्या मालकीचं घर असेल, त्याच्या किमतीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करावायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, देशातील व्यक्तींना आणि कुटुंबांना ज्या मार्गाने उत्पन्न मिळणार आहे, कोणत्या मार्गाने, वस्तू आणि सेवांची निर्मिती करताना मिळणारं उत्पन्न आहे, म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि नफा या 4 स्वरूपात मिळणारा जो मोबदला आहे, या सर्वांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे. त्या व्यतिरिक्त त्या कुटुंबाला मिळणारं जे काय मिश्र उत्पन्न आहे त्याची बेरीज करायची आहे आणि निव्वळ विदेशी उत्पन्न म्हणजे संपूर्ण देशातील लोकांच्या उत्पन्नाची बेरीज, म्हणजेच घटक खर्चानुसार उत्पादनाचे जे घटक आहेत त्या उत्पादनाच्या घटकावरती केला जाणारा खर्च, म्हणजे उत्पादनाचे घटक 4, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, या 4 घटकांवरती उद्योग संस्था आणि सरकारकडून केला जाणारा खर्च कोणता असणार आहे, तर खंड, वेतन, व्याज आणि नफा हा उत्पादन घटकाकडून किंवा मालकाकडून केला जाणारा खर्च हा कुटुंबाला मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक कुटुंबाच्या उत्पन्नाची बेरीज आपल्याला त्या ठिकाणी
करता येणार आहे। त्याचबरोबर त्या व्यक्तीचं मिश्र उत्पन्न किंवा देशाचं मिश्र उत्पन्न याचा समावेश आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा आहे। आणि भारतातील वस्तू विदेशात विदेशी निव्वळ उत्पन्न म्हटलेलं आहे। भारताची निर्यात किती आहे आणि आयात किती आहे, निर्यात जास्त असेल तर त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करायचा आहे आणि जर आयात जास्त असेल तर ते आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नातून काय करावं लागेल, वजा करावं लागणार आहे। आता ही जी उत्पन्न पद्धत आहे, आपण बघा पहिली पद्धत पाहिली उत्पादन पद्धत, प्राथमिक आणि दुय्यम क्षेत्रातल्या व्यवसायासाठी आपण उत्पादन पद्धतीचा वापर करतो। या ठिकाणी मात्र उत्पन्न पद्धतीचा वापर जे आहे, भारतीय मध्यवर्ती सांख्यिकीय संघटना जी आहे यांनी राष्ट्रीय उत्पन्न जी समिती आहे त्यांनी व्यापार, वाहतूक, व्यावसायिक, सार्वजनिक प्रशासन, घरगुती सेवा इत्यादी क्षेत्रातील उत्पन्न या उत्पन्न पद्धतीच्या सहाय्याने आपल्या भारतामध्ये मोजलं जात असतं। म्हणजे तृतीय क्षेत्रातले जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायासाठीच फक्त भारतामध्ये आपल्या ही पद्धत वापरली जाते। आज आपण दुसऱ्या पद्धतीचा अभ्यास केलेला आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खर्च पद्धत म्हणजे काय त्याचा अभ्यास करणार आहोत। धन्यवाद।